पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आपले मंत्री आदरणीय नितेश राणे साहेब, विक्रांतजी पाटील, जळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं मी व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो। खरं तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत। सभागृह आपलं छोटं पडतंय तरी आपण सर्वांनी केलेलं सहकार्य याबद्दल मनापासून धन्यवाद। फक्त एकच विनंती करतो की जेव्हा पक्षप्रवेश सोहळा सुरू होईल तेव्हा कुणीही समोर उभं राहणार नाही। पाठीमागे आपले मीडियाचे मित्र आणि कॅमेरे आहेत, त्यांना कृपया आपण सहकार्य करावं ही नम्र विनंती। आणि यानंतर मी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आदरणीय प्रशांतजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी यावं। मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की प्रशांतजी यादव यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत करावं। भारत माता की। स्वप्नाताई यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। बळीरामजी मोरे, दीप्तीताई महाडिक, अनंत हरेकर, सुभाषजी नलावडे, विजय कुळेकर, दत्ताराम लिंगायत, स्टीलला विनंती आहे की थोडं मागे सहकार्य करावं। स्टीलनी थोडं सहकार्य करावं। मागे आपले मीडियाचे मित्र आहेत, हे स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्यांनी थोडंसं खाली बसावं। मागे आपले स्टीलचे सहकारी आहेत, योगेश शिर्के, अनिल चव्हाण, अनवर जबळे, अभिनव भुरळ, ऍडव्होकेट नितीन सावंत, दादा देवरुखकर, विजयराव देसाई या सर्व मान्यवरांचं आदरणीय रवी भाऊंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्वागत होतंय। विजय देसाई हे माजी जिल्हा परिषद सभापती, बांधकाम उभाटा गटात कार्य करत होते। दीपक महाडिक हे माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उभाटा गट। मुग्धा झनक जांगुष्टे माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उभाटा गट। अनंत बबनराव हिरकर माजी पंचायत समिती सदस्य, शिवसेना उभाटा गट। बळीराम मोरे माजी अध्यक्ष, शिक्षक माध्यमिक, माजी जिल्हा परिषद सदस्य। ऋतुजाताई पवार पंचायत समिती सदस्य। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे जावं। सुभाषजी नलावडे पंचायत समिती सदस्य, प्रकाशजी कांसे पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी शरद पवार गट। सुनील कृष्णा तटकरे कोंडे पंचायत समिती सदस्य। अनिल चिले माजी सरपंच, शीतल धोंडू करंबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, रघुनाथ ढसाळे माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य, सुनील देवरुखकर माजी सरपंच आणि उद्योजक, शिवसेना उभाटा गट। विजय कुळेकर उद्योजक, शिवसेना उभाटा गट। फैजल सलीम पिलविले चिपळूण विधानसभा क्षेत्राचे, चिपळूण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य। अनिल कमाल बेबल खेरडी उद्योजक, शरद पवार गट। अनवर जबले ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे, सगळ्यांना विनंती की ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटोसाठी स्टेजच्या समोर यायचे। एक फोटो काढूया आपण। ज्यांचा प्रवेश झाला एक फोटो काढून घेऊ आणि मग पुढचा प्रवेश करू। फोटोसाठी पुढे या। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी फोटोसाठी पुढे या, स्टेजच्या समोर या। ज्यांचा प्रवेश झाला स्टेजच्या समोर एक फोटो काढू। खाली बसून घ्या, समोर बसून घ्या म्हणजे फोटो येईल। ज्यांचा प्रवेश झाला एक फोटो काढू। रवी भाऊ एक फोटो काढू आणि सगळ्यांनी उभं राहा। बोलो भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। रवी भाऊंना विनंती आहे की एक फोटो काढू आणि मग आपण पुढचे प्रवेश करू। आणि ज्यांचा फोटो झाला असेल तो कृपया बाहेर जातील, बाकी सर्व कार्यकर्त्यांना यायला संधी मिळेल। रवी भाऊ कृपया एक फोटो। रवी भाऊ सगळ्यांनी उभं राहा। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा।
मागे स्टील झाल्यानंतर मागे व्हिडिओसाठी कृपया स्टील झाल्यानंतर खाली बसतील. मागे व्हिडिओग्राफर आहेत. माडे थांबा, असंच थांबा. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, छत्रपती शिवाजी महाराज की. खूप खूप धन्यवाद. ज्यांचा फोटो झाले कृपया आपण पुढे जायचंय. आता दुसऱ्या कार्यकर्त्यांना, खूप कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी प्रवेशासाठी बोलवायचंय. आज जवळपास माजी जिल्हा परिषद सभापती 1, जिल्हा परिषद सदस्य 3, पंचायत समिती सदस्य 6, माजी पंचायत समिती सदस्य 1, माजी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था 1, उद्योजक 3, विधानसभा क्षेत्रातले 3, वकील 9, डॉक्टर 2, 17 सरपंच, 17 माजी सरपंच, 13 उपसरपंच, 24 ग्रामपंचायत सदस्य, 5 माजी ग्रामपंचायत सदस्य आणि वेगवेगळ्या सेलचे 4 जिल्हाध्यक्ष, 3 माजी उपजिल्हा प्रमुख, 1 अल्पसंख्याक सेलचे सदस्य, असा भव्य पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडलाय. फोटो सेशन झालेल्याने मागच्या पाठीमागा दरवाजा ओपन करा. फोटो सेशन ज्यांचं झालंय ते पाठीमागे जातील. मी पुढच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलो भारत माता की, भारत. प्रशांत यादव धन्यवाद. बोलो भारत माता की. यानंतर ज्यांचा पक्षप्रवेश झाला आदरणीय प्रशांतजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्रशांतजी. आजच्या या प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे समोर कॅमेरे जे आहेत त्यांनी कृपया थोडं मागे यावं. मागे कॅमेरे. नितेशजी राणे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे अन्य मान्यवर आणि या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी चिपळूण तालुक्यातून, संगमेश्वर तालुक्यातून आणि विविध भागातून आलेले माझ्या सोबतचे असंख्य माझे सहकारी, महिला भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज हा पक्ष सोहळा प्रदेश कार्यालयात आदरणीय चव्हाण साहेब आणि राणे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडतोय. खरं म्हणजे आज कालपासून कोकणात आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर प्रचंड आहे. आज सकाळी देवरुख संगमेश्वरच्या भागापासून सगळे सहकारी आमचे प्रचंड पावसामध्ये चिपळूण पर्यंत आले. चिपळूण मध्येही अतिशय धोधो पाऊस कालही पडतोय, आजही पडतोय. अनेक ठिकाणी शहरामध्ये पाणी भरलंय. अनेक या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांच्या घरी पाणी भरलंय. माझ्याही घरी पाणी भरलेलं आहे. परंतु तरीही अतिशय आत्मीयतेनं, अतिशय उत्सुकतेनं आणि माझ्यावरती असलेल्या प्रेमापोटी आज हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे. त्याबद्दल मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो. आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपण सगळे माझ्यासोबत आहात याचा मला मनापासून आनंद वाटतोय. आदरणीय चव्हाण साहेबांनी, आदरणीय राणे साहेबांनी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांना जी मान्यता दिली आणि जी परवानगी दिली त्याबद्दल खरोखर साहेब आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. साहेब, गेल्या वर्षी विधानसभेची आम्ही निवडणूक लढवली. या माझ्या सगळ्या सहकार्याने जीवाचं रान करून
रात्रंदिवस मेहनत करून आम्ही जीवाची बाजी करून ही निवडणूक लढवली, पण दुर्दैवानं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि आमच्या पदरी अपयश आलं. परंतु तरी सुद्धा माझे सगळे सहकारी आजपर्यंत खचून न जाता माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. आणि मग या अशा सगळ्या सहकार्यांना पुढे घेऊन जाणं माझं नैतिक कर्तव्य बनतं. आणि मग माझ्या सगळ्या सहकार्यांना येत असलेल्या अडचणी, तिथल्या स्थानिक पातळीवरती बदलत असलेली स्थित्यंतरे आणि या सगळ्या स्थित्यंतरामध्ये एकाकी पडत असलेला माझा सगळा कार्यकर्ता, म्हणून एकाकी पडत असलेला कार्यकर्ता या सगळ्यातून पुढे कसं जावं या सगळ्याचा विचार मी करत असतानाच आदरणीय राणे साहेबांची भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि मग त्यांनी या सगळ्यासाठी मला प्रोत्साहित करायचं काम केलं. त्यानंतर साहेब आपण भेटलात आणि आपण भेटल्यानंतर मला निश्चितपणे खात्री वाटली की माझ्या या सगळ्या सहकार्यांना फक्त भारतीय जनता पार्टीच न्याय देऊ शकतो आणि आपण न्याय देऊ शकता. आज साहेब एवढा पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 600च्या वरती गाड्यांनी आज माझे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्याला एकच सांगेन साहेब, आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या सहकार्यांना ताकद देण्यासाठी साहेब आपण खंबीरपणे उभे राहा. कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी आम्ही सगळी मंडळी घेतो. कारण साहेब यामध्ये आलेले अनेक सहकारी असे आहेत की ताकदवान सहकारी आहेत, नुसते कार्यकर्ते नाहीत, तर त्यांनी अनेक नेत्यांना मोठं केलेले अशी कार्यकर्ते आज माझ्या सोबत आहेत. आज ते त्याच ठिकाणी राहिलेत, पण कार्यकर्ते ज्यांच्या पाठीशी ते उभे राहिले ती मंडळी फार मोठी झालेली आहेत. म्हणून साहेब मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माझ्या पाठीमागे भाजप भारतीय जनता पक्षाची ताकद उभी करावी. साहेब आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून समर्थपणे आम्ही पार पडू एवढी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज जरी या ठिकाणी गैरसोय झालेली असली, अनेक आपल्या सहकाऱ्यांचा आज प्रवेश करताना आपल्याला इथं नामोल्लेख करता येत नसेल किंवा त्यांना या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी बोलवता आलं नसलं, तरी साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मला तिथे संधी द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि साहेब आपण या पक्षप्रवेशासाठी संमती दिलीत. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळत आहे. आज देशाचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील, यांचं विजन पुढे नेण्याचं काम कोकणामध्ये आम्ही सगळी मंडळी एक दिलाने करू. परत एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये माझ्या पाठीमागे जो विश्वास दाखवून उभं राहण्याचं काम केलंय, तो विश्वास काळात कायम जपण्याचे मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. भारत माता की. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब, आता ज्यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये ज्यांनी प्रवेश केला, हे जरा खालती बसा रे, माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे थोडा. आता ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते आमचे सन्मान्य प्रशांत यादवजी, आमचे माजी आमदार सन्मान्य नातूजी, आमचे नवनाथ बन, प्रशांत यादवजींबरोबर आलेल्या आमच्या वहिनी यादव, स्वप्ना यादव, उपस्थित असलेले यादव कुटुंबीय, उपस्थित असलेले प्रशांत यादवजींबरोबर आलेले भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले सगळेच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीनो, आताच आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रशांत यादवजींचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. यासाठी मी प्रशांत यादवजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो. आपण भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे. मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो की भारतीय जनता पक्ष हा आदरणीय आमचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि सगळेच आमच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम यापुढे निश्चित पद्धतीने होईल, हा विश्वासही तुम्हाला या निमित्ताने सांगतो. प्रशांतजी, तुमच्याकडे ज्या दिवशी जेव्हा तुमच्या इकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या सर्वच कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे. मी माझेही किंबहुना आमचेही सगळ्यांचे अनुभव तुमच्या नजरेसमोर ठेवलेत की आम्हाला कुठल्या पद्धतीने कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आणि म्हणूनच आज आपण तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्षाला पोहोचू शकतो. तुमच्याकडून पण एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही आपली जी काय ताकद आहे, तुम्ही तुमचा जलवा विधानसभेमध्ये दाखवलेला आहे. आता 29 मध्ये आपल्या विचाराचाच आमदार तिथे निवडून आला पाहिजे, एवढं निश्चित करून इथून जाव. कारण का आमचे प्रदेश अध्यक्ष हे नेहमी 100% भाजप ह्याचा हे लक्ष ठेवून नजरेसमोर काम करतायत. तुम्ही ताकद द्या आणि पक्ष तुम्हाला निश्चित पद्धतीने ताकद देईल, हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. या मतदारसंघाचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत. मी स्वतः आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या आदेशामुळे मी तिकडचा संपर्क मंत्री आहे. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणून आहेत. हे सगळीची सगळी ताकद आज तुमच्या मागे आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या मागे आज उभी आहे. म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका. आमचे नातू साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष मोरे असतील आणि आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पक्षच पोहोचला पाहिजे, एवढं निश्चित करून तुम्ही पुढे काम करा. परत एकदा आपल्या या निमित्ताने मनापासून स्वागत करतो. यापुढे कोणाचेही तुम्हाला फोन आले तर तुम्ही योग्य पद्धतीने आमच्या स्टाईलने जरा उत्तर द्या. कारण का मी आल्यानंतर तुम्हाला काही लोकांचे फोन आले, बघून घेऊ तगून घेऊ, आता ते दिवस गेले. आता तुम्ही लोकांना फोन टाकायला जरा सुरू करा. कारण का तो संगतचा असर असला पाहिजे, म्हणून तुम्ही त्या पद्धतीने ताकदीने भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे कोकण, एक लक्षात ठेवा. आमच्या कोकणामध्ये एक असा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही, पत्रकारांनी पाहिजे बेरीज कडून पाहावी, असा एकही लोकप्रतिनिधी आमदार नाही जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय आज नावापुढे आमदार लावू शकतो. ही ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची कोकणामध्ये आहे. फक्त आता आपल्याला पुढची वाटचाल हे आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या अनुसार 100% भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. परत एकदा आमच्या प्रशांत यादवजी यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांना, स्वप्ना वहिनी असतील आणि सगळ्याच सहकाऱ्यांना मनापासून स्वागत करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद भाऊ. खर तर कोकणाला पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष म्हणून कोकणाचं नेतृत्व मिळालं. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नरेंद्र पर्व सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीत कोकणाचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व करते रवी भाऊंच्या उपस्थित रवींद्र पर्व सुरू आहे. मी रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या अत्यंत महत्वाच्या अशा प्रशांत यादवजी यांच्या चिपळूण आणि कोकणामधील प्रवेशासाठी उपस्थित आदरणीय कोकणाचे नेते आणि मंत्री आदरणीय नितेश राणेजी, आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय विनय नातूजी, सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश सावंतजी, सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश मोरेजी, सर्व ते आज यादव यांच्या बरोबर किती जणांनी प्रवेश केला. खरं तर मी रोज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांची सगळ्यांची नावं ही वाचतो
परंतु नावं, त्यांची पदं हे सगळं जर पाहिलं तर ती यादी आहे 1600 जणांची. 1600 जणांची नादी वाचली म्हणून त्यामधील असणारे प्रमुख किती जण आहेत त्यांचं थोडस वर्णनात्मक आपण बोलावं म्हणून ती यादीमध्ये त्या पद्धतीने विचार करून थोडीशी माहिती द्यावी म्हणून थोडीशी माहिती सांगतो. प्रशांत जाधवजी यांच्या बरोबर माजी जिल्हा परिषद सभापती हे आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी 3 सदस्य, पंचायत समितीचे माजी 6 सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, माजी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था, 3 मोठे उद्योजक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष अशी जबाबदारी असणारे 3 जण, 3 डॉक्टर्स, 9 ॲडव्होकेट आणि 17 सरपंच आणि 17 माजी सरपंच, 13 उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य 24, माजी ग्रामपंचायत सदस्य 5, विविध सेल विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष 4, उप जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख म्हणून 3, अल्पसंख्याक सेल्स 1, युवक तालुका अध्यक्ष सर्व भागातील 6 आणि तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष असे 9 एवढी जण प्रमुख पदाधिकाऱ्यांसकट आज प्रशांत यादव आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खर तर प्रशांतजी, तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ती ठेवलाय, मी आपणा सर्वांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या सहमतीने आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना एवढीच ग्वाही देतो, तुम्ही मित्र म्हणून आमच्या बरोबर जोडले गेलेले आहात. त्यामुळे लक्षात घ्या की मित्र म्हणून सर्वांना कल्पना आहे, मी मित्र म्हणून जर एखाद्याच्या पाठीशी खराच उभा राहिलो तर कोणाची ताकद नाही की कोणालाही काही अडचण करायची. त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या ज्या विषयांमध्ये लक्ष घालून काम करताय, भारतीय जनता पार्टीला अपेक्षित हेच आहे. सामान्य लोकांना आणि सामान्य लोकांपर्यंत केंद्रातलं असणारं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार, या सरकारच्या असणारा प्रत्येक विषय हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तुम्ही सामान्य लोकांपर्यंत तुमची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे हे सर्व विषय तुम्ही ताकदीने लोकांपर्यंत घेऊन जा. आम्ही तुम्हाला खात्री देतो, मी असेन, आदरणीय दादा असतील, राणे साहेब असतील, मी सर्वजण, नितेशजी असतील, आम्ही सर्वजण पूर्णच्या पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहोत. ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केलाय, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना एवढा विश्वास देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही, हे आपण लक्षात घ्या. जोरात पुढे राहा. आम्ही सगळीजण तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. यानंतर मी पुढे कार्यकर्त्यांचं नाव घेतोय, त्यांनी कृपया पक्ष प्रवेशासाठी पुढे यायचंय. जनार्दन केशव पवारजी, दत्ताराम धोंडू लिंगायतजी, निलेशजी भुरण, राम राजेशिर्के, विभावरीताई जाधव, शशिकांत दळवे, स्वप्ना ताई यादव, ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागून खालच्या बाजूला जावं. सर्व बापरे. ॲडव्होकेट नितीन सावंत, ॲडव्होकेट नैना पवार, ॲडव्होकेट ओंकार हेमंत पालांडे, ॲडव्होकेट रोहन बापटजी, ॲडव्होकेट श्याम चंद्रकांत नार्वेकर, जयवंत भोगाजी कदम, ॲडव्होकेट वैभव हळदे, ॲडव्होकेट समीर मोरे, ॲडव्होकेट समीर सावंत,
अमरसिंह पाटणकर, अभिजित निशिकांत सावंत, योगेश शिर्के, सुगंधा सुभाष माळी, अजय जांभुर्गे, सरस्वती चंद्रकांत हरेकर, ही लिस्ट मीडिया सेल मध्ये हे दोन महत्वाचे खाली ठेवली. आदिती गुडेकर, सुनील वाजे, महेंद्र भुवर, दीक्षा कांबळे, विनोद पवार, विशाखाताई कोळेकर, चेतन खामकर, रोहन महाडिक, नरेश घोले, तन्वी खेडकर, सचिन चव्हाण, दुर्वा विचारे, प्रकाश हरेकर, समीर बेचावडे. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे जावं. प्रकाश हरेकर, समीर बेचावडे, रवींद्र साळेगावकर सागवेकर, प्रदीप भुवाड, रमेशजी गोलमडे, कृष्णा मेने, शाहू पवार, रवींद्रजी पवार, सुवासिनीताई पेडवेकर, सरिता राणे, आवा खेडकर, सुनीलजी रांबाडे, नंदकुमार सागवेकर, चंद्रकांत बैकेर, प्रभाकर महिपत पाटील, पूनम गजानन उदेग, प्रकाश धोंडू होळकर, रेखाताई कडव, अरुणजी खेडेकर, राकेशजी उदेग, अजय पांचाळ, कविताताई महाडिक, समीर पेंढाबळकर, पल्लवीताई खामकर, मौलान उजमल फकीर, अहमद खान, सुप्रियाताई उतेकर, ज्ञानदेव उदेग, चंद्रकांत रामचंद्र सुतार, श्रीकृष्ण बापू राऊत, वीरकुमार दादाराव कदम, गजानन शंकर जमदाडे, सिद्धी विलास संसारे, दिलीप दगडू हेरकर, कितकी किरण हेरकर, बाळा राजू हेरकर, नसीम अब्दुल्ला रहमान काजी, प्रकाश रेवाळे, प्रीतम बंडावळे, अनिल काशीराम साळे, प्रकाश जाधव, श्यामल निगडे, मनोज भुवड, सिद्धेश शिंदे, अविनाश शिंदे, रवींद्र शिंदे, महेश दिके, अलका शिंदे, सांडवे संतेश कदम, मृण्मयी गंभीरे, विश्वनाथ कायमकर, प्रवीण खेडकर, जीवाजी कांबळे, जयसिंग माडे, गजानन जाधव, रमेश कालावले, संतोष पायगाळ, मंगेश शिंदे, निलेश शिंदे, गुलजार अहमद कुरोले, संतोष शपकाळ, अल्ताफ चेटी, तेजस शिंदे, किशोर राजे शिर्के, ऋषिकेश मनोज शिंदे, रुपेश आवले. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे जावा. अंजली कदम, रोहित धीरते, रुपेश आवले, अभिनव बोरन, दिनेश लटके, राहुल लोटेकर, प्रतिमा शिंदे, सुजय शिर्के, नरेश पवार, चंदेश चाळके, यासीन हुसेन, राहुल पवार, बळवंत चिंते, साई लिंगायत, निशा कोलगे, भूषण ओसवाल, राजेश शिंदे. आले सगळे आले सगळे आले. महेश सतीशकर, चला या. प्रवीण केवली, संजय डेरकर, सुधाकर शिंदे, शिरगाव चिपळूण, चला. आरुता नितीन सावंत, माधुरी शिंदे, चिपळूण तालुका जिल्हा बारगाव शहर शिलाध्यक्ष शमून गोरे, संदीप मानवर, स्नेहल शिर्के, सागर सावंत, विनोद महाडिक, सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. ज्यांचा प्रवेश राहिलेला असेल त्यांनी कृपया पुढे स्टेजवर यायचंय, प्रवेश घ्यायचाय, पुढे जायचंय. भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. राजू बुद्रुक या सगळ्यांचं स्वागत. भारतीय राजीव कोदरे यांचं देखील स्वागत. सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. यानंतर जळगाव मधला प्रवेश आहे. हा प्रवेश झाल्यानंतर सर्व चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थित
यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे. अंकुश कासारकर आणि त्यांचे